नागपूरच्या रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रतिश्रुती महोत्सवात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत धोकादायक कार स्टंटबाजी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये ऑटो एक्सपोच्या नावाखाली भरधाव वेगात कार ड्रिफ्टिंग आणि थरारक 360 डिग्री स्टंट्स सादर करण्यात आले. या कार्यक्रमावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की कार अत्यंत वेगात फिरवली जाताना, टायर मधून धूर निघताना आणि वाहनांवर नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी प्रेक्षक अगदी जवळ उभे असल्याचेही दिसून येते. यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे की एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असती. अशा प्रकारच्या स्टंट्ससाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, बॅरिगेड्स, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आणि अधिकृत परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती, तसेच पोलीस किंवा वाहतूक विभागाची अधिकृत मान्यता होती का, याबाबतही स्पष्टता समोर आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित हा विषय असल्याने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता सध्या पुढे येत आहे. सोशल मीडियावर या स्टंटबाजीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे. शिक्षण संस्थेच्या आवारात अशा जीवघेण्या कृत्यांना परवानगी देणे योग्य आहे का, असा प्रश्न देखील नागरिक विचारत आहेत. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसतो का, हे पाहणेही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.